शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहत अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महाराष्ट्र केसरी किताबासाठी आज सामना होणार आहे। दरम्यान शिवराज की पृथ्वीराज आणि महेंद्र विरुद्ध साकेत यांच्यातील कोण महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणार हे आजच्या लढतीनंतर स्पष्ट होणार आहे। पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात गादी विभागाची अंतिम लढत होणार असली तरी दोघेही मल्ल हे पुणे जिल्ह्यातील आहेत। त्यामुळे कोणता पुणेकर गादी विभागातील विजेता होऊन महाराष्ट्र केसरी किताबावर मोहोर उमटवणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। नगर अर्बन बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याच्या प्रक्रियेला गती येणार आहे। कर्जदारांच्या मालमत्तांचा ताबा घेऊन लिलाव करण्यासाठी त्रिस्तरीय समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलाय। नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेतली आणि 5 लाखांपेक्षा अधिक ठेव रक्कम ठेवलेल्या ठेवीदारांचे 220 कोटी रुपये अडकले आहेत। पालकमंत्र्यांनी ठेवीची रक्कम परत मिळवण्यात येणाऱ्या अडचणी व सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अर्बन बँकेचे प्रशासक गणेश गायकवाड, अर्बन बँक कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, अच्युत पिंगळे, विलास कुलकर्णी, अवधूत कुक्कडवाड, अरविंद काळोख यांच्या समवेत ही बैठक पार पडली। यावेळी ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याबाबत खोट्या बातम्या पसरविल्याप्रकरणी एका विरोधात महानगरपालिकेने गुन्हा दाखल केलाय। पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख परमिल निकम यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार अल्तमश रजीवाला यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जल अभियंता निकम यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर विशेष सूचना। अहिल्यानगर महानगरपालिकेतर्फे सर्वांना विनंती आहे की पाणी गरम करून प्यावे। जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मशीनमध्ये बिघाड झाल्याने येत्या 3 किंवा 4 दिवसात कार्यान्वित होणार आहे। त्यामुळे महानगरपालिकेतर्फे पाणी फिल्टर न करता सोडण्यात येणार आहे। कृपया ही माहिती आपल्या सर्व मित्रपरिवाराला कळवावी आणि आपण पण याची काळजी घ्यावी अशा आशयाचे पत्रक असलेला मेसेज आला होता। अशा खोट्या बातम्या पसरवून महानगरपालिकेची बदनामी केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। धारदार शस्त्राने तरुणाच्या छातीत वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केलाय। विश्वास पोपट सोनवणे असे जखमी तरुणाचे नाव आहे। त्याच्यावर सुरुवातीला नगरमधील रुग्णालयात उपचार करण्यात आला असून पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल केले आहे। MIDCतील सह्याद्री चौकात 18 जानेवारी रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। दरम्यान या प्रकरणी जखमी विश्वास यांची आई संगीता पोपट सोनवणे यांनी गुरुवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। शहरात शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ही राबवण्यात येत आहे। प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत 4 घटकांचा समावेश असून नागरिकांना परवडणाऱ्या किमतीची घरकुले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। स्वतःच्या जागेत घर बांधण्यासाठी ही अनुदान उपलब्ध होणार आहे। पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागात संपर्क साधून अर्ज करावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।